गायज वेलकम टू MG फार्मा चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत फार्माकोलॉजी, इन्सुलिन अँड हायपोग्लायसेमिक ड्रग अँड ग्लुकॅगॉन. तर तुम्हाला माहीत असेल की इन्सुलिन कशामध्ये यूज करतात. तर जे डायबिटीस मलायटस म्हणजे जे डायबिटीसचे पेशंट असतात त्यांना इन्सुलिन दिलं जातं. कशासाठी दिलं जातं तर त्यांच्या ब्लडमधली शुगरची लेवल काय करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी त्यांना इन्सुलिन हे दिलं जातं. आणि हायपोग्लायसेमिक ड्रग म्हणजे काय, हायपो म्हणजे काय तर कमी, ग्लायसेमिक म्हणजे काय तर शुगरची लेवल म्हणजेच ग्लुकोजला शुगर म्हटलं जातं. तर जे आपल्या बॉडीमधली जे आपल्या ब्लडमधली शुगरची जी लेवल आहे, ग्लुकोजची जी लेवल आहे ते कमी करण्यासाठी हायपोग्लायसेमिक ड्रग यूज केले जातात आणि ग्लुकॅगॉन. तर हे आज आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. डायबिटीस मलायटस. आता तुम्हाला माहीत पाहिजे की डायबिटीस मलायटस म्हणजे नक्की काय. डायबिटीस म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्या पेशंटना शुगर असते. मराठीत त्यांना काय म्हणतात तर मधुमेह म्हणतात त्यांना, की मधुमेह झाला आहे. डायबिटीस मलायटस. आणि डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे काय तर किडनी संबंधित असतो. आणि डायबिटीस मलायटस म्हणजे की शुगर झालेली असते. इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. ही काय आहे तर एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, कॅरेक्टराइज्ड बाय हायपोग्लायसेमिया, ग्लायकोस्युरिया, हायपरलिपिमिया अँड नेगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स अँड समटाईम्स किटोनेमिया. म्हणजे काय आहे तर एक कॅरेक्टराइज्ड डिसऑर्डर काय आहे याच्यात नक्की तर काय होतं आहे तर हायपरग्लायसेमिया म्हणजे काय होतं आहे तर ग्लुकोजची लेवल वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. ग्लायकोस्युरिया म्हणजे युरिनमध्ये ग्लायकोज प्रेझेंट असतं. हायपरलिपिमिया म्हणजे लिपिडियमची लेवल काय होते तर हाय होते. आणि नेगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स, आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनचा जो बॅलन्स आहे तो नेगेटिव्ह होतो आहे. म्हणजे आपल्याला रिस्की टाईपमध्ये आपल्या बॉडीला ते नायट्रोजनचा बॅलन्स होतो आहे. आणि समटाईम किटोनेमिया म्हणजे काय तर किटोन बॉडीज प्रेझेंट असतात आपल्या ब्लडमध्ये. इन्सुलिन फर्स्ट डिस्कवर्ड बाय बेस्ट अँड बँटिंग. इन्सुलिन हे फर्स्ट डिस्कवर कोणी केलं आहे तर बेस्ट अँड बँटिंगनं डिस्कवर केलं गेलं आहे. तर हा प्रश्न MCQमध्ये विचारला जातो. खूप एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे की इन्सुलिन हे फर्स्ट डिस्कवर कोणी केलं आहे तर बेस्ट अँड बँटिंगने इन्सुलिन डिस्कवर केलं आहे. इट इज अ केमिकल स्ट्रक्चर वॉज फर्स्ट डिस्कवर्ड. हे लक्षात ठेवा की फक्त इन्सुलिन डिस्कवर कोणी केलं आहे तर बेस्ट अँड बँटिंग. आणि इन्सुलिनचं केमिकल स्ट्रक्चर कोणी डिस्कवर केलं आहे तर सॅंगरने. ह्या दोन टर्म लक्षात ठेवा. टाईप काय आहेत, इन्सुलिनचे दोन टाईप आहेत, एक टाईप फर्स्ट, टाईप सेकंड. टाईप फर्स्टमध्ये काय येतं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस, ज्युएनाइल ऑनसेट डायबिटीस मलायटस. म्हणजे काय तर इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस असतो आणि हा बालपणापासून पण होऊ शकतो. म्हणजे लहान मुलांमध्ये आपल्याला माहिती आहे की जन्मल्यानंतर एक 4 वर्षानंतर त्यांना डायबिटीस होतं. तर हा टाईप फर्स्ट डायबिटीस आहे. आणि टाईप सेकंड डायबिटीस काय आहे, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस, मॅच्युरिटी अँड सेड डायबिटीस मलायटस. म्हणजे काय तर जे 60 वर्षानंतर किंवा 55 वर्षानंतर ज्यांना डायबिटीस होते, अगदी प्रौढ अवस्थेत ज्यांना म्हणजे वृद्धावस्थेत म्हणा ह्यांना जे डायबिटीस होते तो टाईप सेकंड आहे डायबिटीस मलायटस. ओके. आणि जो टाईप फर्स्ट आहे तो लहान मुलांपासून होऊ शकतो. आणि जो हा डायबिटीस मलायटस कसा होतो तर आपला जो पॅनक्रियाज ग्लँड आहे, पॅनक्रियाजमधून काय होतं तर ग्लुकोज सिक्रेट केला जातो आपल्या शरीरात. आणि जर पॅनक्रियाज ठराविक प्रमाणात म्हणजे लिमिट प्रमाणात जर ग्लुकोज सिक्रेट करत नसेल, एकतर जास्त करत असेल, प्रमाणापेक्षा जास्त तो आपल्या ब्लडमध्ये शुगर सिक्रेट करत असेल तर काय होतं तर डायबिटीस होतं. मग ह्या आपल्या बॉडीमधल्या ब्लडमधले हे शुगर कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो तर बाहेरून इन्सुलिन घेतो, जेणेकरून हे शुगर कंट्रोलमध्ये ठेवलं जाईल. हे आहे पॅनक्रियाज. जे पॅनक्रियाजचे बीटा सेल, अल्फा सेल, बीटा सेल काय करतात, अल्फा सेल काय करतात हे तुम्हाला माहिती असेल. बीटा सेल काय करतात तर ग्लुकोज सिक्रेट करतात. हेच जर ग्लुकोजचं सिक्रेशन हाय लेवलमध्ये झालं आपल्या बॉडीमध्ये किंवा त्याचं लिमिट नसेल तर आपल्याला काय होतं तर शुगर होतो. चला आता आपण इन्सुलिनबद्दल बघूया की इन्सुलिनबद्दल एक क्वेश्चन विचारला जातो की इन्सुलिनमध्ये किती अमिनो ॲसिड आहेत तर 51 अमिनो ॲसिड आहेत. त्याच्यातले ए चेन आणि बी चेन अशा 2 चेन आहेत. ए चेनमध्ये 21 अमिनो ॲसिड आहेत आणि बी चेनमध्ये 30 अमिनो ॲसिड आहेत आणि असे मिळून 51 अमिनो ॲसिड आहेत.
तर तुम्हाला एका एक्झाममध्ये विचारलं गेलं होतं की इन्सुलिनमध्ये किती अमिनो ॲसिड आहेत, तर 51. आणि तुम्हाला ए चेनमध्ये आणि बी चेनमध्ये असं कोणत्या तरी एका चेनमधले पण विचारले गेले होते की ए चेनमध्ये किती आहेत, तर ए चेनमध्ये 21 अमिनो ॲसिड आहेत आणि बी चेनमध्ये 30 अमिनो ॲसिड आहेत. इन्सुलिन सिंथेसायझड इन द बीटा सेल. मी मगाशी सांगितलं की पॅनक्रियाजमधल्या बीटा सेलमधून इन्सुलिन काय तर सिक्रेट केलं जातं. म्हणजेच काय, तर तुमचं इन्सुलिन हे तुम्हाला बॉडीमध्ये दिलं जातं बाहेरून. जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये पॅनक्रियासच्या बीटा सेलमधून जो की ग्लुकोज आहे तो हाय लेवलमध्ये सिक्रेट होत असेल किंवा प्रमाणात सिक्रेट होत नसेल किंवा त्याचं सिक्रेशनचं जे वर्क आहे ते प्रॉपर होत नसेल, तर काय होतं, तर तुमच्या ब्लडमध्ये शुगरची लेवल वाढते. आणि ही शुगरची लेवल कमी करण्यासाठी काय केलं जातं, तर बाहेरून इन्सुलिन दिलं जातं, जेणेकरून ही शुगरची लेवल मेंटेन होईल. पॅनक्रियास आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स. आता प्रॉपर इन्सुलिन किती आहेत, तर 110 अमिनो ॲसिड आहेत. प्रो इन्सुलिन आहेत, ते प्रो इन्सुलिन आहेत. 110 अमिनो ॲसिड. नंतर प्रो इन्सुलिनमध्ये किती आहेत, 86 अमिनो ॲसिड. आणि इन्सुलिनमध्ये 51 अमिनो ॲसिड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण इन्सुलिनचं क्लासिफिकेशन बघूया की इन्सुलिनचं क्लासिफिकेशन काय आहे. रॅपिड ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग, इंटरमिडिएट ॲक्टिंग, लॉंग ॲक्टिंग असे काय आहेत, तर 4 क्लासिफिकेशन आहेत. रॅपिड ॲक्टिंग म्हणजे तुम्हाला त्या शब्दावरून कळत असेल की रॅपिड म्हणजे फास्ट, अगदी फास्ट त्याची ॲक्शन दाखवणार. त्याच्या टाईपमध्ये येतात हे 3 इन्सुलिन. शॉर्टमध्ये अगदी शॉर्ट टाईममध्ये, म्हणजे शॉर्ट टाईममध्ये एक स्पेसिफिक टाईममध्ये 30 मिनटं किंवा अर्धा तास किंवा असं शॉर्ट टाईममध्ये त्याची ॲक्शन दाखवतं आहे. इंटरमिडिएट म्हणजे मीडियम ॲक्शन दाखवतं. लॉंग ॲक्टिंग म्हणजे अगदी लॉंग टाईमपर्यंत, एक 24 तास किंवा 1 दिवस असं लॉंग ॲक्टिंगमध्ये जे इन्सुलिन असतं ते लॉंग ॲक्टिंगमध्ये 2 येतात. रॅपिड ॲक्टिंगमध्ये इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ॲस्पार्ट, इन्सुलिन ग्ल्युलिसिन. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन, त्याला सेमिलेंटेसुद्धा म्हणतात, रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन. आणि हे शॉर्ट ॲक्टिंगचं रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन आपल्याला जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांना दिलं जातं. ओके. आणि ते सबक्युटॅनियस रूटने दिलं जातं. इन्सुलिन सबक्युटॅनियस रूटने दिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि कोणतं इन्सुलिन देतात, तर रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन, शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन दिलं जातं इन्सुलिनच्या पेशंटमध्ये, डायबिटीसच्या पेशंटमध्ये दिलं जातं आणि सबक्युटॅनियस रूटने दिलं जातं. इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये इन्सुलिन झिंक सस्पेन्शन ऑर लेंटे, न्यूट्रल प्रोटेमिन, हेगडर्न, NPH ऑर आयसोफेन इन्सुलिन हे इंटरमिडिएट ॲक्टिंग आहेत. लॉंग ॲक्टिंगमध्ये प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, PZI, अल्ट्रालिंटे म्हटलं जातं. आणि इन्सुलिन ग्लार्जिन हे लॉंग ॲक्टिंग आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे क्लासिफिकेशन, कारण क्लासिफिकेशन विचारलं जातं. आता बघूया की ह्या जे क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातलं पण एखादं मेन पॉईंट जो की एक्झाममध्ये विचारला जाईल, तुमच्या ड्रग इन्स्पेक्टरसारख्या एक्झाममध्ये विचारले जातात, डिप्लिकेशन विचारले जातात, RRB, ZP असेल, ह्या एक्झाममध्ये तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन असतात. पण तुम्हाला जर तुमचा स्टडी प्रॉपर असेल तर तुमचा एकसुद्धा क्वेश्चन चुकत नाही. लेंटे इन्सुलिन इज अ 7:3 रेशोमध्ये मिक्सचर ऑफ अल्ट्रालेंटे क्रिस्टलाइन असतं आणि सेमिलेंटे अमार्फस असतं. हे लक्षात ठेवायचं की अल्ट्रालेंटे कशाला म्हणतात, तर प्रोटामाइन झिंक इन्सुलिन लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन, त्याला अल्ट्रालेंटे. सेमिलेंटे रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन, ह्याला काय म्हटलं जातं, तर सेमिलेंटे. तर अल्ट्रालेंटे म्हणजे तेच प्रोटामाइन झिंक इन्सुलिन हे क्रिस्टलाइन नसतं. सेमिलेंटे रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन हे अमॉर्फस असतं नेचर त्याचं. इन्सुलिन झिंक सस्पेन्शन, अल्ट्रालेंटेज लॉंग ॲक्टिंग जसं मी सांगितलं, आणि सेमिलेंटेज शॉर्ट ॲक्टिंग असतं. रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन इज द ओनली इन्सुलिन गिवन बाय IV रूट. ओके. तर रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन हे ओनली इन्सुलिन आहे की ते काय तर IV रूटने दिलं जातं, इंट्राव्हेनस रूटने दिलं जातं रेग्युलर सोल्युबल इन्सुलिन. मेन पॉईंट आहे, लक्षात ठेवा. इन्सुलिन लिस्प्रो इज द ओनली इन्सुलिन प्रिपेअर्ड बाय रिकॉम्बिनंट DNA rDNA. इन्सुलिन लिस्प्रो येतं रॅपिड ॲक्टिंगमध्ये, टेक्नॉलॉजीनं तयार केलं जातं. ड्रॉबॅक ऑफ इन्सुलिन गिवन बाय इंजेक्शन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन काय आहेत इन्सुलिनच्या, हायपोग्लायसेमिया. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हायपोग्लायसेमिया. ग्लायसेमिया म्हणजे ग्लुकोजची लेवल कमी केली जाते.
आता आपण बघणार आहोत की जे आपल्याला ओरलमध्ये जे इन्सुलिन दिले जातात, ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे ते. दिस ड्रग लोअर ब्लड ग्लुकोज लेवल अँड आर इफेक्टिव्ह ओरली. काय केले जातात तर हे जे ड्रग आहेत ते ब्लड ग्लुकोजची लेवल काय करतात, कमी करतात. आणि इफेक्टिव्ह काय आहेत तर ओरली, जे आपण ओरली म्हणजे ओरल घेतो हे ड्रग आहेत. क्लासिफिकेशनमध्ये बघायच्या सल्फोनाइल युरियामध्ये 2 आहेत, सेकंड जनरेशन आणि फर्स्ट जनरेशन. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सेकंड जनरेशनमध्ये एक ट्रिक देते की जी वरून सगळे सेकंड जनरेशनमध्ये, आणि फर्स्ट जनरेशनमध्ये टॅक्ट लक्षात ठेवायची. टॅक्ट त्यांनी पण दिले की टॅक्ट फर्स्ट जनरेशनची ट्रिक टॅक्ट लक्षात ठेवायची. टोलब्युटामाइड शॉर्टर ॲक्टिंग आहे. टोलब्युटामाइड काय आहे तर शॉर्टर ॲक्टिंग आहे. ॲसिटोहेक्झामाइड, क्लोरप्रोपामाइड लॉंगेस्ट ॲक्टिंग आहे. टोलब्युटामाइड टोलरेटेड बेस्ट. टॅक्ट टी फॉर टोलब्युटामाइड शॉर्टर ॲक्टिंग आहे. ए फॉर ॲसिटोहेक्झामाइड, सी फॉर क्लोरप्रोपामाइड अँड टी फॉर टोलब्युटामाइड. टोलब्युटामाइड डबल आहे, फक्त तुम्हाला टॅक लक्षात ठेवायचं, TAC टॅक. टोलब्युटामाइड, ॲसिटोहेक्झामाइड आणि क्लोरप्रोपामाइड. टॅक लक्षात ठेवायचा, फर्स्ट जनरेशन सल्फोनाइल युरियामध्ये येते. टोलब्युटामाइड शॉर्टर ॲक्टिंग आहे. ॲसिटोहेक्झामाइड, क्लोरप्रोपामाइड लॉंगेस्ट ॲक्टिंग आहे. ओके. नंतर सेकंड जनरेशनमध्ये तुम्हाला वरून सगळे सेकंड जनरेशनमध्ये येणार सल्फोनाइल युरियाच्या. तर ग्लिपिन क्लॅमाइडला ब्युराइड, ग्लिकॅझाइड अँटीप्लेटलेट ॲक्शन दाखवतं ग्लिकॅझाइड. ग्लिम्पिराइड एक्स्ट्रा पॅनक्रियाटिक ॲक्शन दाखवतं ग्लिम्पिराइड. ओके. बायगुनाइड्समध्ये कोणते येतात तर फेनफॉर्मिन आणि मेटफॉर्मिन. आणि हे फेनफॉर्मिन जे आहे ते ॲक्च्युली आधी खूप दिलं जात होतं, पण ते बॅन केलं आहे. कशामुळे तर लॅक्टिक ॲसिडोसिस ह्याचं काय आहे तर साईड इफेक्ट आहे, ॲडवर्स इफेक्ट आहे, म्हणून फेनफॉर्मिन काय केलं आहे तर बॅन केलं गेलं आहे. मेटफॉर्मिन लॅक्टिक ॲसिडोसिस लेस कॉमन. मेटफॉर्मिन काय आहे तर लॅक्टिक ॲसिडोसिस काय होतं तर ह्याच्यात कॉमन म्हणजे कमी प्रमाणात होतं, म्हणून मेटफॉर्मिन आत्तासुद्धा दिलं जातं. आणि फेनफॉर्मिनमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस जास्त प्रमाणात घडून येतं, त्यामुळे ते बॅन केलं गेलं आहे. आणि हे बायगुनाइडमध्ये येतात. बायगुनाइडमध्ये 2 येतात फॉर्मिनवाले, एक फेनफॉर्मिन आणि एक मेटफॉर्मिन. हे लक्षात ठेवायचं आहे. मेग्लिटिनाइड फिनाइल ॲलॅनिन अनॅलोग्यू. ओके. तर ह्याच्यावरून काय लक्षात ठेवायचं, मेग्लिटिनाइड काय आहे लास्टला नाइड आहे, तर ह्या ड्रगमध्ये पण लास्टला नाइड आलं पाहिजे. 2च आहे, रिपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड. ओके. आणि त्याचा अदर नेम काय फिनाइल ॲलॅनिन अनॅलोग्यू. नाइड आलं की नाइडच्या अंडर ड्रग कोणते तर त्याच्या लास्टला काय आलं पाहिजे नाइड आलं पाहिजे, रिपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड. नंतर थायाझोलिडिनॉइड्स TPR झोलिडिनॉइड्स. मग झोन आलं पाहिजे, लास्टला काय आलं पाहिजे झोन. झोली. सो प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष ठेवायचं की झोन आलं पाहिजे लास्टला. थॅलिग्लिटॅझोन, पिओग्लिटॅझोन, रोसिग्लिटॅझोन. हे काय तर थायाझोलिडिनॉइड्स TPR ह्याच्या अंडरचे ड्रग आहेत. अल्फा ग्लुकोसायडेज इनहिबिटर. ह्याच्यात काय आहे तर अकार्बोज मिग्लिटियोल. अकार्बोज जे आहे कॉम्प्लेक्स ओलिगोसॅकराइडचा कॉम्प्लेक्स आहे. मिग्लिटोल मोअर पोटेंट इनहिबिटिंग सुक्रेज. अल्फा ग्लुकोसाइड ACE इनहिबिटरमध्ये लक्षात ठेवायचं आहे. डायपेप्टाइड पेप्टिडेज 4 DPP4 इनहिबिटर. पेप्टिडेजवरून लक्षात ठेवायचं पेप्टिन. ओके. पेप्टिन लक्षात ठेवायचं, पेप्टिन. तर सिटाग्लिप्टिन आणि विडालिग्लिप्टिन. पेप्टिडेजवरून लक्षात ठेवायचं पिटिन. ओके. सिटाग्लिप्टिन आणि विडालिग्लिप्टिन. नेवर अँटीडायबिटिक, प्रॅमिलिटिनाइड, एक्झिनाटाइड, मॅझिंडोल, सिक्लॅझिंडोल, गवारगम हे आहेत. तर हे तुम्हाला चार्ट लक्षात ठेवायचं आहे. मी माझ्या पद्धतीने ट्रिक सांगितले, 2-3 ठिकाणी काय अप्लाय करायचे, तर तुम्ही पण तुमच्या ट्रिक अप्लाय करू शकता.
आणि हे लक्षात ठेवा, कारण हे पण ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहेत हे विचारले जातात की सल्फोनायुरियाच्या सेकंड जनरेशनमधले ड्रग कोणते, फर्स्ट जनरेशनमधले ड्रग कोणते. बायगोनाडमध्ये 2च येतात, फेनफॉर्मिन, मेटफॉर्मिन. फेनफॉर्मिन बॅन केलं आहे, लॅक्टिक ॲसिडोसिस त्याचा साईड इफेक्ट आहे. मिग्लिटिनाइडमध्ये लक्षात ठेवायचं नायड आलं पाहिजे असला. थाईझोलिडिनो डाएट्स. TPRमध्ये झोवरून लक्षात ठेवायचं झोन आलं पाहिजे असला. अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटरमध्ये कार्बोज आणि मिग्लिटिनो. आणि डायपेप्टिडाइड पेप्टी म्हटलं की 15 आलं पाहिजे. सिटाग्लिप्टिन, विडालिगिप्टिन. चला तर गाईज, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्या पुढचं.